नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 ची चर्चा सुरू झाली। चर्चा मुख्यमंत्री पदाची ही सुरू झाली। चर्चा जागेंच्या वाटाघाटीची ही सुरू झाली। परंतु या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे कुठेतरी चक्रव्यूहामध्ये फसत चाललेत की काय अशी शक्यता निर्माण होते। आणि हे चक्रव्यूह कोणाचं आहे तर नक्कीच हे चक्रव्यूह आहे भाजपचं। भाजपनी टाकलेल्या या चक्रव्यूहामध्ये एकनाथ शिंदे फसत चालले, परंतु हे चक्रव्यूह एकनाथ शिंदे भेदणार का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे आणि नक्कीच एकनाथ शिंदे समर्थकांनाही पडलेला आहे। नेमकं काय घडलंय, नेमका भाजप शिंदेंचा गेम कसा करताय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, 2019 मध्ये भाजपच्या सगळ्यात जास्त आमदारकीच्या जागा निवडून आल्या, परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाले होते मुख्यमंत्री पदावरून। भाजपला शिवसेनेला काही काळ का असेना मुख्यमंत्री पद द्यायचं नव्हतं आणि शिवसेनेला मात्र मुख्यमंत्री पद हवंच होतं। या गोष्टीवरून वाद पेटला। हा वाद इतका टोकाला गेला की महाराष्ट्राने स्वप्नात देखील विचार न केलेली युती आणि आघाडी या काळामध्ये निर्माण झाली। त्यामध्ये उद्धव ठाकरे बाजूला गेले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर काँग्रेससोबत युती करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। खरं तर याच्यामध्ये दोन गोष्टी घडलेल्या होत्या, त्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी शिवसेनेसोबत येणं हे महाराष्ट्राच्या स्वप्नातही कधी नव्हतं आणि दोन ठाकरे घरातलं कोणीतरी मुख्यमंत्रीपदी बसणं हेही महाराष्ट्राला पचनी पडणारं नव्हतं। परंतु या दोन्हीही गोष्टी 2019 मध्ये घडल्या। हे सगळं घडल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना 2022 मध्ये अचानक एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये उभी फूट पाडत 40हून अधिक आमदार फोडत सत्ता स्थापन केली आणि यावेळी मुख्यमंत्री बनले ते म्हणजे एकनाथ शिंदे। जी भाजप एक वर्ष देखील शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नव्हती, त्या भाजपमुळे शिवसेनेचा पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला। तो भले उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने असेल। एकूणच काय भाजपला याची मिरची लागलेली असणार हे तितकंच सत्य आहे आणि म्हणून आता भाजपने वेगळे डाव टाकायला सुरुवात केलेली आहे। खरं तर महायुतीचं हे सगळं चालू असताना, एकनाथ शिंदे त्यांचे प्रमुख असताना, सगळा प्रचार चालू असताना एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलंय की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नाही। याचाच अर्थ एकनाथ शिंदे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री पदी असणार नाहीत हे स्पष्ट होतंय। आणि जर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्रीपदी राहणार नसतील तर त्यांच्यासोबत गेलेले आमदार खुश राहतील का हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण त्यांच्यासोबत गेलेले जे काही आमदार आहेत ते खुद्द उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आमदार आहेत। एकनाथ शिंदे यांचं वलय कामाच्या बाबतीत कितीही मोठं असलं तरी एवढे आमदार सत्ता हातात नसताना सोबत ठेवणं एकनाथ शिंदेंना मोठ्या जिकरीचं ठरणार हे देखील तितकंच खरं आहे। मग आता एकनाथ शिंदेंना आता काही चॅलेंजेस समोर आहे। त्यातील सगळ्यात मुख्य चॅलेंज हे आहे की महायुतीमधील रस्सीखेचमध्ये जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवणं। लोकसभेच्या वेळेला एकनाथ शिंदेंना बऱ्यापैकी ठिकाणी माघार घ्यावी लागली, त्यांचे काही स्टँडिंग खासदारांना तिकीटं नाकारावी लागली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शिंदे गटात काही प्रमाणात नाराजी पसरलेली होती ही सत्यता आहे। विधानसभेमध्ये अशी नाराजी होणार नाही हे नाकारता येत नाही आणि विधानसभेमध्ये जर अशी नाराजी होत असेल तर ते शिंदेंना परवडणारं राहणार नाही। दुसऱ्या बाजूला आपले जे स्ट्रॉंग उमेदवार आहे त्याच ठिकाणी जर भाजपनी जर
आपला दावा जर ठोकला, अजित पवारांनी जर दावा ठोकला, तर त्यांच्या तावडीतून त्या जागा सोडवणं एकनाथ शिंदेंना चॅलेंज असणार आहे. जरी त्या जागा तिथून सोडवून आणल्या तरी त्या जागा निवडून आणणं हे देखील शिंदेंना मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण भाजपची रणनीती 2019 मध्ये शिंदेंनी बघितलेली आहे. आपल्या जागा जास्तीत जास्त निवडून आणत असताना उद्धव ठाकरे यांच्या जागा पाडणे हा भाजपने केलेला गेम महाराष्ट्राला माहीत नाही असं नाही आहे. मग एकनाथ शिंदे याबद्दल अनभिज्ञ असतील तर नवलच. मग एकनाथ शिंदेंना हे सुद्धा आता बघायचं आहे की ज्या जागा आपल्याला मिळतील त्या जागेंवरती भाजपचे किंवा अजित पवारांचे बंडखोर उभे राहणार नाहीत, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. एकूणच काय तर एकाच वेळेला एकनाथ शिंदेंना वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढायचं आहे. महाविकास आघाडी म्हणून जे विरोधक आहेत ते वेगळेच, परंतु महायुतीतील आपल्या मित्र म्हणणाऱ्या शत्रूंसोबत लढणं एकनाथ शिंदेंसाठी मोठी चॅलेंज असणार आहे. या सगळ्यांमधून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची सुरू झालेली स्पर्धा आणि या स्पर्धेतून एकमेकांच्या तंगड्या खेचण्याची निर्माण झालेली परिस्थिती, यामधून एकनाथ शिंदेंना तरावं लागणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर चर्चा सुरू होईल ती म्हणजे सत्तेमधील सहभागाची. मुख्यमंत्रीपदाबद्दल तर फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूणच काय तर शिंदे मुख्यमंत्रीपदी असतील की नाही याची शाश्वती नाही. अशी अशांतता निर्माण झाल्यानंतर आता शिंदेंचे आमदार काय करतात यावर एक नजर ठेवावी लागणार. दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आणि तिसऱ्या बाजूला सत्तेमधील सहभाग जास्तीत जास्त मिळवणे. कारण जर सत्तेमध्ये सहभाग मिळाला नाही तर शिंदेंसोबत गेलेले आमदार त्यांच्यासोबत टिकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर एकूणच एकनाथ शिंदे या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत आणि या चक्रव्यूहाला शिंदे भेदणार का हा तेवढाच मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.